हरे कृष्ण मित्रांनो, मी आलेलो आहे गुजरात राज्यामध्ये असलेली देवभूमी द्वारका नगरीमध्ये. द्वारकाधीश मंदिर हे भगवान श्री हरी विष्णूचे 8वे अवतार भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. हे मंदिर गोमती नदीच्या काठी 2200 वर्ष जुने मंदिर आहे. मित्रांनो, तुम्ही द्वारकेला आल्यावर फक्त 200 रुपयामध्ये ह्या 4 ठिकाणी अवश्य भेट द्या. रुक्मिणी माता मंदिर, नागेश्वर महादेव मंदिर, गोपी तलाव, बेट द्वारका. नागेश्वर महादेव मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले एक आहे आणि रुक्मिणी माता मंदिराची पण खूप भारी स्टोरी आहे. दोन्ही फुल डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. नमस्कार मित्रांनो, मी करत आहे संपूर्ण भारत ब्रह्मण यात्रा. तर आपण जाणार आहोत पहिले रुक्मिणी माता मंदिर बघायला, त्यानंतर आपण आलोत नागेश्वर महादेव मंदिरात. मित्रांनो, आज माझे 6 ज्योतिर्लिंग आणि 1 धाम यात्रा दर्शन पूर्ण झाले. नागेश्वर महादेवचे दर्शन घेतल्यानंतर आपण आलोय गोपी तलावला. खूप भारी वाटलं इथे येऊन, पण तुम्ही पण ह्या ठिकाणी अवश्य भेट द्या. आता आपण सुदर्शन सेतू पुलावरून जाणार आहोत बेट द्वारकाला. मित्रांनो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच सुदर्शन सेतू पुलाचे उद्घाटन केले आणि बेट द्वारकेला त्यांनी पाण्यात जाऊन बेट द्वारकाचे दर्शन घेतले. पंतप्रधान आल्यामुळे आज बस सेवा बंद होत्या. बस सेवा बंद असल्यामुळे मी रिक्षाने आलो. बेट द्वारकेच्या चहूबाजूंना समुद्राचे पाणी आहे. पहिले बेट द्वारकेला जहाजाने यावे लागत होते, आता सुदर्शन सेतू पुलावरून येतात. रिक्षावाले भैयांनी सुदर्शन सेतू पुलावर जाताना रिक्षा थांबून आम्हाला फोटो व्हिडिओ काढा म्हणून त्यांनी त्यांची दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर मी पण बेट द्वारकाचे दर्शन घेतले. मित्रांनो, उद्या आपण जाणार आहोत पोरबंदरला. थँक्यू, धन्यवाद.